नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। 33 केव्हीच्या पॉवर स्टेशनसाठी नागरिक संघर्ष समितीतर्फे महावितरणला निवेदन। पवनी येथे 33 केव्हीचे मोठे पॉवर स्टेशन उभारण्याच्या मागणीसाठी पवनी नागरिक संघर्ष समितीतर्फे महावितरणला निवेदन देण्यात आले। सध्या येथे 11 केव्हीचे जुनेच उपकेंद्र आहे, मात्र वाढत्या मागणीसमोर ते कुचकामी ठरत असल्याने अपुरा व खंडित वीज पुरवठा होतो। त्याचा परिणाम येथील औद्योगिक क्षेत्रात होत असल्याने 33 केव्हीचे मोठे पॉवर स्टेशन उभारण्याची मागणी पवनी नागरिक संघर्ष समितीतर्फे निवेदनातून केली आहे। तसेच या निवेदनातून जन आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। पोलीस स्टेशन परिसरातून उभ्या ट्रकची बॅटरी चोरी। रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टिप्परची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 21 जून रोजी लाखनी पोलीस स्टेशनच्या समोर असलेल्या वसाहतीत घडली आहे। येथील हनीफ हाजी सत्तार अकबानी यांनी मालकीच्या MH36 AA 7867 क्रमांकाचा 10 चाकी टिप्पर लाखनी पोलीस स्टेशनच्या अमरासमोर आवारात रस्त्याच्या कडेला पार्किंग केला होता। मात्र अज्ञात चोरट्याने सुना मोका पाहून ही बॅटरी लंपास केली। या घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली आहे। इस्माची गळफास घेऊन आत्महत्या। स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली। घटनेच्या दिवशी मृतकाने स्वतःच्या राहत्या घराला लागून असलेल्या शेळ्या व शेतीचे सामान ठेवण्याच्या खोलीतील फाट्याला नॉयलॉन रस्त्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना 21 जून रोजी घडली। दिवाकर वासुदेव कुर्जेकर व 46 वर्षे राहणार कोदुर्ली तालुका पवनी असे घटनेतील मृतक इस्माचे नाव असून या घटनेत पवनी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वकेकार करीत आहेत। रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला। सकाळच्या सुमारास विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंगेहात पकडल्याची कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई दिनांक 21 जून रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास नवरगाव रोड माता मंदिर जवळ तुमसर पोलिसांनी केली। दिनेश सुखदास भेदे वय 32 वर्षे राहणार बोरी तालुका तुमसर असे ट्रॅक्टर चालक आरोपीचे नाव असून या प्रकरणी तुमसर पोलिसांनी कारवाई करीत ट्रॅक्टर चालकावर विनापरवाना रेतीचे उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या घटनेत 5 लाख रुपयांचा निळ्या रंगाचा सोनालिका DI 35 विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली, 3000 रुपये किमतीची रेती असा एकूण 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत।